आहोत चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर, हार्ट ऑफ सिटी भिवंडी. सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. प्रणय पाटील विथ सोमनाथ पाटील. स्वतः संघनायक सोमनाथ सलामीला आलेला आहे. पहिलं षटक घेऊन प्रतीक पाटील. पहिला बॉल प्रणयसाठी. हा बॉल ऑफस्टिकच्या खूप बाहेर, नो बॉलचा इशारा. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग झाली आहे, क्रीजच्या बाहेर, आणि त्यामुळेच पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. सो इट्स नॉट अन ऑस्पिशियस स्टार्ट फॉर धनेश 11. फलंदाज प्रणयकडे खूप चांगली संधी असेल. पुढचा बॉल फ्री हिट, आणि सुरुवातीलाच फ्री हिट मिळणं कुठेतरी भाग्यवान आहे फलंदाज. फायदा उचललाय, स्लॉक केलाय बॉल ऑन साइडला. धमाका षटकार. जबरदस्त सुरुवात प्रणय पाटील कडून. गोलंदाजाने देखील स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. प्रतीकनं पहिलाच बॉल खेळपट्टीच्या बाहेर टाकला, आणि त्यामुळे अगदी बिनधास्त हा फटका खेळायला संधी होती त्या ठिकाणी फलंदाजाकडे. ऑफस्टिकच्या बाहेरचा थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल, ऑलमोस्ट हाफ वॉली होती. अक्रॉस द लाईन फटका जरूर खेळला होता, परंतु जबरदस्त टायमिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला एक मोठा षटकार. 6 धावांनी स्वतःचा अकाउंट येथे ओपन करत असताना फलंदाज प्रणय पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र बॅटच्या भरपूर आतमध्ये लागला. इनसाइड एज, त्यानंतर पायावर देखील चेंडू आदळला होता. बॅक टू द बॉलर. चेंडू निघून गेलाय, कुठली धाव मिळणार नाहीये. आजचा पहिला सामना फार रोमहर्षक स्थितीत जाताना आपण बघितला. केदार पाटीलची अतिशय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस स्वीप केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, मात्र थोडी मिसफील्ड झाली, परंतु लगेच रिकव्हरी करत असताना क्षेत्ररक्षक मोनिश, आउटफील्डचा अतिशय जबरदस्त फिल्डर, मॅन फ्रॉम टेंबोली. ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येकदा मी बघितले त्याने सीमारेषेलगत अफलातून झेल स्वीकारलेले आहेत. भिवंडी सिटी क्रिकेटचा हा महासंग्राम, भिवंडी एकता ट्रॉफी 2022. यावेळेस अतिशय कडक ड्राईव्ह. सोमनाथच्या बॅटमधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. एक धाव मिळेल. आक्रमकता ठासून भरलेली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, आणि आक्रमक सुरुवात येथे पाहायला मिळते. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. एक मोठी टोटल येथे उभारायची आहे, ही मानसिकता आपल्याला पाहायला मिळते बालाजी स्पोर्ट्स संघाच्या सलामीवीरांची. यावेळेस अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह, परंतु डीप कव्हरला योगी पाटील सज्ज. एकच धाव मिळेल. खूप चांगलं टेक्निक देखील दाखवत असताना या ठिकाणी प्रणय. एक मनमोहक असा फटका होता, कव्हर ड्राईव्ह. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन त्याने हा फटका खेळला होता. चांगल्या टच मध्ये आहे. यावेळेस मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली आहे. लॉफ्टेड शॉट खेळायचा होता. एक चांगला बॉल प्रतीक पाटील कडून. टप्पा पडल्यानंतर किंचितसा बॉल आतमध्ये येताना दिसला. डॉट बॉल या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या बॉलवर खरं तर 7 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर फ्री हिटवर षटकार, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाजानं करून दाखवलंय. धावसंख्या बिनबाद 10. देखिए, बढ़िया शुरुआत हम कहेंगे बालाजी स्पोर्ट्स की, और ख़ास तौर से प्रणय पाटिल, वंडर बॉय ऑफ खारबाव. बहुत ज़बरदस्त गेंद की मेरिट पे जब बल्लेबाजी होती है तो वो देखने में बहुत खूबसूरत रहती. बालाजी स्पोर्ट्स साठी हा पहिलाच सामना आहे. आपण बघायला गेलो तर धनेश 11 ने एक सामना खेळलेला आहे, आणि जे शेड्यूल आहे त्यानुसार बालाजी स्पोर्ट्सला आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये खेळताना बघतोय. नवीन षटकाला सुरुवात करेल भावेश पवार. भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याच्या चेंडूने सुरुवात केली. खेळायचं होतं कव्हर्स मध्ये, मात्र मॅचच्या आतमध्ये चेंडू लागलाय, गोलंदाजाकडे निघून गेलाय. डॉट बॉल न सुरुवात होते भावेश पवारची. बिल्कुल फ्रंट फुट पे पहले ही कमिट हो चुके थे, यही कारण रहा कि गेंद वापस गई. यावेळेस फलंदाजापासून जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. पंच शानू कुरेशी यांचा येतोय. एक धाव देखील तेथे पळून पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये देखील नो बॉल पाहायला आप मिळाला लोगों होता. को वहां से हटना है. सिर्फ गेंदबाज वहां पे अंपायर जाएंगे दोनों, और दोनों टीमें प्लीज देखना है कि शानू कुरैशी, यस, नो बॉल.
अंपायरिंग बहुत ही लाजवाब की हमारे चारों अंपायर्स ने, बिल्कुल प्रोफेशनल अंपायरिंग आप रिप्ले में देख सकते हैं। यस, राइट डिसीजन, व्हाट अ डिसीजन फ्रॉम शानू कुरैशी, बहुत बढ़िया डिसीजन। जवळपास 1 फूट बाहेर आहे चेंडू खेळपट्टीच्या. योग्य निर्णय पंचांचा. फ्री हिट बॉल. ओ मात्र सुरेख बॉल. सोमनाथला या फ्री हिट बॉलचा फायदा उचलता आला नाहीये. कटर थी, आगे रखा था भावेश पवार ने। धावसंख्या स्थिर, बिनबाद 12. भावेश पवार इंजुरी नंतर कमबॅक करतोय. काल कमबॅक केलं, काल देखील गोलंदाजी केली होती. आज मात्र दुसरं षटक हाताळतोय. सुरेख बॉल, यावेळेस क्विकर डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी. वाइड यॉर्कर, बल्लेबाज के लिए कोई भी जवाब नहीं था वहां पर, बैट्समैन सोमनाथ पाटिल। लवकर लवकर आपलं षटक पूर्ण करतोय भावेश पवार. हा बॉल खोदून काढला होता, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळत नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. पूर्ण प्रेशर मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय सोमनाथ. फक्त 2 धावा खर्च केल्यात भावेश पवारनं. 4 निर्धाव चेंडू टाकलेत. 2 धावा अवांतरच्या रूपात आलेल्या आहेत. नो बॉल टाकला होता, त्याच्यावर 1 धाव घेण्यात आली होती. सुपर्ब यॉर्कर, क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय सोमनाथचा. हा खेळाडू कमबॅक करतोय असं वाटतच नाहीये. भावेश पवार, परफेक्ट यॉर्कर, कोई भी जवाब नहीं था। और क्या बॉलिंग की है भावेश पवार ने। हालांकि नो बॉल के बाद गजब की वापसी, और ये वो गेंद थी जिस पर 100 में से 99 बैट्समैन आउट हो सकते हैं और एक बैट्समैन बचा सकता है। दुनिया क्रिकेट में शाहिद अफरीदी अपना ओवर तेज करते थे, और टेनिस क्रिकेट में भावेश पवार कम समय में ओवर करते हैं। एक चेंडू शिल्लक असणार आहे या ओव्हर मध्ये. धावसंख्या 1 बाद 12. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गॅसुद्दीन शेख. भिवंडी के एबी डिविलियर्स और बापगांव कप में उन्होंने गावदेवी बापगांव कप में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। मैच रेफरी ने बालाजी को 2 रन का पेनल्टी दिया है, क्योंकि उनका जो 12वां खिलाड़ी है वो पूरी तरह ड्रेस में नहीं है। संघाचा जो गणवेश आहे त्याच गणवेशामध्ये तुमचे जे एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येतात ते असणं गरजेचं आहे. विक्टोरियन स्पोर्ट्स को आज आखिरी मैच खेलना है न्यू इंडियन से। आणखी एक त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. गॅसुद्दीननं जास्त सावधानता बाळगण्याचा प्रयत्न केला. एसटी उद्ध्वस्त, दांडी गुल केली गेली आहे भावेश पवार कडून. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय बालाजी स्पोर्ट्सला. क्या दोस्तों, ये अरफन मौला खिलाड़ी है या नहीं, ये भिवंडी का प्राउड है या नहीं। ये स्विंगिंग यॉर्कर, वसीम अकरम की याद ताज़ा होती हुई जिस तरह से ये गेंद गिरी और गैसुद्दीन 0 पे आउट। टेंटेटिव्ह वाटला त्या ठिकाणी गॅसुद्दीन. बघा, छोट्या बॅकलिपचा वापर करायचा होता, चेंडू ढकलायचा होता फक्त ऑफ साईडला, मात्र चेंडू पूर्णपणे मिस केला आणि ऑफ स्टिक उखडली गेली आहे. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय भावेश पवारनं. अप्रतिम आणि अफलातून षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 12. अगला मुकाबला जयदुर्गा स्पोर्ट और विलास आर फैम टीम चैलेंज स्पोर्ट्स के बीच होने जा रहा है। उसके बाद जो मुकाबला रहेगा रईस बिल्डर और बंटी स्पोर्ट, और आखिर में न्यू इंडियन और विक्टोरियन। नाजूक अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय बालाजी स्पोर्ट्स हा संघ. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना यस, जिन्होंने गाड़े हैं सफलताओं के झंडे वो है हमारे मुंडे, इस्नैल मुंडे। आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। तमाम डेकोरेशन मुंडे डेकोरेटर्स की तरफ से, उनके साथ उनके जो मित्र आए उनका भी हार्दिक स्वागत है। क्या घटनापूर्ण हो रहा भावेश पवार का, कितने रन और कितने विकेट। बल्ले से एक भी नहीं और 2 विकेट। फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज यासिर शेख को मोर्चे पे लगाया गया है। चांगली गोलंदाजी केली होती काल यासिरनं.
मात्र यावेळेस पहिला बॉल स्लॉट मध्ये हवेत आहे बॉल, मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, झेल टिपला जातोय डीप मिड विकेटला, आणखी एका विकेटचं पतन. बालाजी टीम के पास एक से बढ़कर एक बल्लेबाज है, लेकिन गेम प्लान जो है वो यहाँ फ्लॉप होता हुआ. जब आपके 2 विकेट गिरे तो इस तरह के शॉट की आप उम्मीद नहीं कर सकते. खरं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु डीप मिड विकेटला क्लिअर करू शकला नाही प्रणय पाटील. मागच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय या सामन्याच्या सुरुवातीलाच बालाजी स्पोर्ट्स संघ. धावसंख्या 3 बाद 12. प्रणयनं बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान दिलं. अगदी पहिल्याच बॉलवर 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. यानंतरचा सामना असेल चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध जयदुर्गा बी भादवड. दोन्ही संघांचे संघनायक आपण ठाणे जिल्हा ग्रामीण रत्न माननीय श्री दयानंद चोरगे साहेब टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणखी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे भिवंडी एकता ट्रॉफी 2022 मध्ये, आणि मला वाटतं क्वार्टर फायनल मॅच असणार आहे. नवीन बॅटर सागर. सागर तऱ्हेनं आल्या आल्या पूल केलाय, जबरदस्त फटका. यावेळेस सीमारेषा क्लिअर केली जाते. षटकार. स्लोवर बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना नवीन बॅट्समन सागर. कमाल का शॉट सागर तरे के बल्ले से आता हुआ पुल किया था उन्होंने, और उन्होंने भी कहा कि आपने अगर 3 मारे तो हम भी 1 मारेंगे. जिद्दी क्रिकेट. चांगल्या क्रिकेटची अपेक्षा नेहमीच असते क्रिकेट रसिकांना. पलटवार फलंदाज करण्याचा जरूर प्रयत्न करतायत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. सिंगल घेत असताना बॅट्समन सागर तरे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 3 बाद 19. सध्या 3रं षटक प्रगती पथावर आहे. गणेश 11 कोकसे संघाला पराभूत करणं फार कठीण राहिलंय. मागच्या 4-5 वर्षांमध्ये आपण बघायला गेलो तर कुठल्याही टीमसाठी एकजूट होऊन ही टीम खेळत असते. बालाजी स्पोर्ट्स संघाने देखील एक काळ गाजवलेला आहे, मात्र मागच्या काही सत्रांपासून कुठेतरी हवी तशी कामगिरी होताना दिसत नाहीये. खेळाडू खूप चांगले आहेत. सूरज जोशी आणि सागर तरे ही जोडी सध्या खेळपट्टीवर. सूरजकडे खूप वर्षांचा अनुभव आहे. एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू सूरज. छोट्या बॅकलिपचा वापर करायचा होता. यावेळेस नो बॉलचा इशारा. वेगात बीट केलं फलंदाजाला, परंतु चेंडू टाकत असताना नॉन स्ट्रायकर्स एंडला शरीराचा स्पर्श झाला यष्ट्यांना गोलंदाजाचा, त्यामुळे एक बेल खाली पडली आहे. योग्य निर्णय पंचांकडून. क्लोज टू द स्टंप्स गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड हेजला बीट केलं होतं. वेग भन्नाट आहे यासीरकडे. मला वाटतं त्याचा पाय लागलाय, त्यामुळेच नॉन स्ट्रायकर्स एंडला बेल खाली पडली होती. पुढचा बॉल असेल फ्री हिट. स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 3 नो बॉल्स आपण पाहिलेत या इनिंग्स मध्ये. एका फ्री हिटवर षटकार आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त डॉट बॉल्स पाहायला मिळालेले आहेत. लेग स्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू पिच होऊन आतमध्ये आला होता आणि अगदी एस्टेंच्या वरून निघून गेला होता. खूप चांगली पंचगिरी फारुख बर्डी यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. यावेळेस फ्रंट फुटला येत असताना पुश केलाय चेंडू. डीप कव्हरकडे सिंगल मिळते आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा पंच करतायत. नो बॉल्स जास्त टाकले जात आहेत गणेश 11 कुक्सी संघाकडून, मात्र त्याचा जास्त फायदा आतापर्यंत फलंदाजांनी उठवलेला नाही. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 22. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. यानंतर आणखी एक मोठी मॅच असणार आहे चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध जयदुर्गा बी भादवड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. फ्री बॉलचा सामना करेल सागर तरे. सागर तरेकडे आपण बघायला गेलो तर खूप चांगली पॉवर आहे. पॉवर गेम त्याच्याकडे आहे आणि सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे जरूर आहे. संघ जरूर थोडासा प्रेशर मध्ये आहे, पण संधी मिळत आहेत. या षटकातील हा दुसरा फ्री हिट बॉल.
यासिर राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलो टप्प्याचा बॉल हवेत खेळण्याचा निर्धार होता, मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड ऑफला. फक्त एक धाव मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फ्रीटवर खरं तर जास्त मोठे फटके पाहायला मिळत नसतात. असं वाटतंय की कुठेतरी फलंदाजांवरच जास्त प्रेशर असतं. जणू काही एका बॉलमध्ये चौकार किंवा षटकाराची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी, असं समीकरण त्यांच्या समोर तयार होतं. त्यामुळेच अंडर प्रेशर तेवढी चांगली कामगिरी होत नसते. गोलंदाज जास्त फायदा उचलतात फ्री बॉलचा. सुपर्ब यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. दांडी वारंवार गोल होताना दिसते फलंदाजांची. या अगोदरच्या षटकामध्ये भावेश पवारनं 2 फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता आणि आता यासिरचा तिखट यॉर्कर. कमाल की गेंद, कमाल की गेंद, इतनी परफेक्ट यॉर्कर थी कि सूरज जोशी को बल्ला भी नीचे करने नहीं मिला. ये आप देख सकते हैं किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का लाजवाब टेलीकास्ट. एक बात तो है कि पूरी तरह से हावी होगी ये 3 ओवर में यहाँ पर बालाजी स्पोर्ट्स पे धनेश कुक से 23 रन और 4 विकेट. स्वागत है आप सभी का. बादल छट चुके हैं, सूरज आबोताब से चमकता हुआ. आप सभी का हार्दिक स्वागत है भिवंडी एकता ट्रॉफी 2022 में डॉक्टर गवली सर, मजहर खान, शुभा धुमाल और अजीम हमदुल्ले की जानिब से. Back to cricket now. Remind you, you are watching Bhiwandi Ekta Trophy 2022, the match between Dayanand and Viraj Chorge fam team, Balaji Sports and Pandurang Dharma Patil and Vishwas Patil fam team, Danesh Cook se. Danesh ranking on number 1 in this BC4 format. Is going to be Bhavesh Pawar continue in first over. He claim 2 wickets. Bhavesh Pawar not a fully fit. He is on hat trick. Bhavesh on hat trick. हॅट्रिकची संधी आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर त्याने 2 फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं. बोल्टची हॅट्रिक देखील होऊ शकते. Bhavesh Pawar. This time put away. Could be hat trick. No overhead of the fielder. That was a flight 6 hit by batsman Sagar Tare. You can see their jumping effort from Aditya Boyer in deep. Goes to Sagar, slogging. What a magnificent 8 for 6 maximum. And this is the reply from Sagar Tare, tit for tat. नेहमीच असं म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आणि अटॅकिंग क्रिकेट येते. सागर तरे खेळत असताना भावेश पवारच्या विरोधात आक्रमण सुरू केलंय. पहिल्या बॉलवर जरूर संधी होती झेलची, परंतु डिफिकल्ट कॅच होती. यावेळेस मात्र क्लीन स्ट्राईक आहे. स्लॉक स्वीप, अप्रतिम बॅटिंग. हा तिसरा षटकार निघालाय सागर तरेच्या बॅटमधून. Tremendous power behind the stroke and a fantastic timing all the way to the mid-wicket fence for a glorious 6. Sagar Tare on fire now. In 5 balls he made 20, but a very disappointing top order. Pranay for 8, then Somnath Patil for 1, Gasuddin for 0, and Suraj Joshi for 1. This time frustration, no stroke offered. Bhavesh ball away from the batsman, Sagar Tare. थोडासा अखेर बचावात्मक पवित्रा येथे भावेशला देखील घ्यावा लागलाय फलंदाजाच्या विरोधात. Bhavesh Pawar, another slogging, could be caught. Yes, he touched the foot on ropes and finally signaling a 6. Another 6. सूरज डीप मध्ये यावेळेस झेलची शक्यता नाकारता येतच नव्हती. झेल टिपला देखील, परंतु भान राहिले नाही की मागे सीमारेषा आहे. सीमारेषेला स्पर्श होतोय सूरजचा आणि हा तिसरा षटकार येतोय. भावेश पवारच्या चेंडूंच्या आता चिंदड्या उडवल्या जात आहेत सागरकडून. This time a lovely looking off drive, carpet drive to Deepak Madhvi at long off. Very expensive or so far from Bhavesh Pawar. And I think Balaji come back in the game.
because 42 on the boat. Very happy man, Viraj, first time on VIP dice. Now Monish Patil on strike. This time age and gone. सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न होता यावेळेस. टप्पा पडल्यानंतर बाहेर पडला निघणारा बॉल होता भावेश पवारचा. मागडं षटक राहिलं मात्र शेवटच्या बॉलवर यश मिळालंय भावेश पवारला त्याच्या स्पेलमध्ये. एकूण 3 फलंदाजांना बाद केलं परंतु या षटकामध्ये 3 षटकार सागर तरेच्या बॅटमधून आलेले आहेत आणि सागर तरे शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर आणखी मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. षटक समाप्त झालंय. धावसंख्या 42 5 गड्यांच्या मोबदल्यात. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन और जयदुर्गा स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए. थाना जिला ग्रामीण रत्न टॉस बॉक्स में आकर बैठे. जबरदस्त क्रिकेट सिद्दीकजी. भावेश पवारच्या विरोधात आक्रमण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळत असतं परंतु सागर तरेचं कौतुक करावं लागेल. 8 चेंडूंचा सामना केलाय. 27 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. वन मैन आर्मी. आपको लगता नहीं कि ऐसा लग रहा है कि बालाजी के ऊपर के बैट्समैन कोई अलग पिच और अलग गेंदबाजी के सामने थे और सागर तरे कोई अलग पिच और अलग गेंदबाजी को फेस कर रहे हो? खरं तर आत्मविश्वासाचा थोडासा फरक आहे. खेळपट्टी तर तीच आहे पण सागरमध्ये आत्मविश्वास दिसतोय आपल्याला. अगदी बेधडक त्याने फलंदाजी केलेली आहे आणि इतर फलंदाजांना आपण पाहिलं की कुठेतरी जास्त डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला. सूरज असेल किंवा गॅसुद्दीनला देखील आपण बघितलं. बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला होता आणि ते त्यांच्या अंगलट आलं. इसीलिए तो मैं कहता हूं कि आप नींबू कितने भी खा ले, दुश्मन के दांत खट्टे नहीं होंगे. दुश्मन के दांत खट्टे करने के लिए सागर तरे की तरह आंखों में आंखें डालकर बात करना होंगी, एग्रेशन होना होगा, कंधे से कंधा लगना होगा. खेल की शुरुआत डेथ ओवर में अजय, अगर बालाजी ने 20 के ऊपर रन बनाए तो मैच बहुत रोमांचक हो जाएगा. अगदी बरोबर. आपण सुरुवातीपासूनच बघतो या स्पर्धेमध्ये 60+ खूप चांगला टोटल राहिलेला आहे. मागच्या मॅचमध्ये देखील 64 धावांचं टार्गेट होतं आणि खूप रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. नवीन षटकाला सुरुवात करतोय यासिर शेख. राहुल गुप्ता जी हमारे बीच हो तो हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और निवेदन करते हैं आपको हमारे मंच पे आना है. यासिर शेख, फुल टॉस गेंद स्विंग, बीमर और ये भी 6 रन. सागर तरे को फर्क नहीं पड़ता है कि कौन सा गेंदबाज बॉलिंग कर रहा है. भावेश पवार है, ये यासिर शेख है. गोलंदाजांना कुठे बघतोय तो फक्त त्यांचे चेंडू बघतोय आणि त्यानुसार आपले फटके सजवतोय. हा भीमर बॉल होता मात्र तरी देखील बघा स्विंग केला ऑन साईडला. जबरदस्त टायमिंग जुळालंय. 6 धावा. हा 5वा षटकार सागरच्या बॅटमधून. षटकारांचा मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली आहे सागर तरेनं चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. बेहतरीन बारी खेलते हुए सागर तरे. यासिर शेख राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं. बोल्ड हुए लेकिन फ्री हिट है, कोई नुकसान नहीं. करारा जवाब जरूर दिया था यासिर शेख ने. तेज गेंदबाजों की एक खासियत रहती है, उनको अगर बड़ा शॉट पड़ गया तो फिर वो पलटवार करते हैं. खूप चांगला बॉल, खूप चांगला ॲग्रेशन पाहायला मिळालं यावेळेस. विकेट टू विकेट डिलिव्हरी, फुल अँड स्ट्रेट, नाईस अँड स्ट्रेट. त्रिफळा उद्ध्वस्त केला खरा परंतु हा फ्री हिट बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. जबरदस्त बॅटल आहे. चांगला गोलंदाज आपण बघतोय यासिर आणि इनफॉर्म सध्या फलंदाज आहे सागर तरे. 33 धावांची विस्फोटक खेळी आतापर्यंत त्यांनी साकारली फक्त 10 बॉल्समध्ये. यासिर शेख राइट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद, ये भी जाएंगी साजन के घर. 6 रन. बघा ॲग्रेशन फलंदाजाने दाखवलंय त्यामुळेच आता त्याच्या विरोधात बॉल देखील तेवढे चांगले पडत नाहीत. तर हा फरक असतो. जेव्हा इतर फलंदाज समोर आले त्यांच्या विरोधात गोलंदाजी देखील चांगलीच केली इतर गोलंदाजांनी देखील. मात्र जेव्हा सागर समोर येतोय कुठेतरी गोलंदाजांच्या उरात देखील धडकी भरलेली आहे कारण तो जबरदस्त फटकेबाजी करतोय. अतिशय कमजोर बॉल होता. बिल्कुल इस तरह की गेंद मानो सामने वाले के ब्रेड पे आप मक्खन लगा के दे रहे हो. आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे फलंदाजाकडून. DRSचा वापर त्यांनी केलाय. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते बघायचं आहे. यस, समय रहता है रिव्यू के लिए लेकिन हमारे तीसरे अंपायर ने रिव्यू, टाइम ऊपर हो गया. हालांकि गेंद भी वैसे फेयर है लेकिन ये रिव्यू बचा हुआ है आपका क्योंकि 10 सेकंड के 15 सेकंड के अंदर आपको रिव्यू लेना है. रिव्यू को रिजेक्ट किया गया यहाँ पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 55. फिर स्लॉक किया, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में.
फील्डर उसके नीचे और बहुत ही जबरदस्त डिजास्टर ब्लास्टर बारी खेलने के बाद सागर तरे आउट होके जा रहे हैं. बिग एंड देना चाहिए. व्हाट इनिंग ही प्लेड. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेंथ बॉल वर लागलाय बॅटच्या टॉप एज आणि खूप चांगला झेल डीप मध्ये पाहायला मिळाला. एका जबरदस्त वादळी खेळीचा इथे अंत होतोय. 39 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी सागर तरेनं. अवघ्या 12 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 6 षटकारांचा समावेश आहे. सुपर्ब नॉक फ्रॉम सागर तरे. कमेंटेटर शुभात धुमाल, आपको प्रियांशी स्टूडियो से जुड़ जाना है. आज हमारे प्रियांशी स्टूडियो का बैनर भी लग गया है. सहावा धक्का लागलाय. धावसंख्या 55 असताना चांगलं युद्ध रंगलं होतं यासिर शेख आणि सागर तरेमध्ये. अखेर हे युद्ध जिंकलंय यासिर शेखनं असं म्हणावं लागेल. 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये, परंतु कमबॅक करून दाखवलं यासिरनं. 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड. 70 प्लस जाण्याची चांगली संधी आहे मला असं वाटतंय बालाजी स्पोर्ट्सकडे. या षटकानंतर अजून एक षटक बाकी असणार आहे. लास्ट ऑफिशियल कॉल है जयदुर्गा स्पोर्ट्स के कैप्टन और चैलेंज के कैप्टन सचिन भोईर. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर, देवेंद्र आणि प्रमोद म्हात्रे. यासिर प्रमोद को कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. बढ़िया गेंद, चांगली लाईन होती. गेंद थी. यस, वेग तर होताच, परंतु लाईन देखील तेवढीच परफेक्ट पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे प्रमोद म्हात्रे, आणि फारसं फुटवर्क त्याला दाखवता आलं नाही या पहिल्या बॉलवर. यासिर शेख लंबे रनअप से मुड़ते हुए, बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन है उनका. उनके यॉर्कर्स अगर जगह पे गिरे तो फिर काम तमाम कर देते. इस मरतबा चॉप किया, रन पूरा करते हुए जोखिम बड़ा. गेंद को गली में उठाया था फील्डर ने. सलमान अंसारी थे वहां पर. 1 रन और आता हुआ स्कोर में 56 पे पहुंचा है बालाजी स्पोर्ट्स का स्कोर. टॉस हार के बल्लेबाजी करती हुई. खूप चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर. खरं तर बॅकवर्ड पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न होता प्रमोदचा. मॅचची आउटसाइड एज लागली होती. राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं यासिर शेख. फुल टॉस गेंद, हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. और स्ट्राइक को रोटेट किया वहां पर प्रमोद को. देवेंद्र ने. ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है. 57 विकेटें गिरी है. 6. आप सभी का हार्दिक स्वागत है भिवंडी एकता ट्रॉफी में. हमारे तमाम स्पॉन्सर जिन्होंने धन और मन से हमारी सेवा की. इरफान अदीस अंसारी, सभापति प्रभाग क्रमांक 4 जावेद खान, बहुत शुक्रिया. रॉयल बिल्डर एंड डेवलपर. ये आप देख सकते हैं महेश ठाकरे जो बैठे हैं, उनके इस कटआउट को समाज सेवक राजनौली, प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ रानाल और अशोक जी घरत जिला परिषद सदस्य, विशेष धन्यवाद आपका. ये तेजस पाटिल आगड़ी राजा प्रतिष्ठान, आपका विशेष धन्यवाद. भगवान भुईर कासने, दिग्गज नेता, आपका धन्यवाद. श्री देवा टावड़े क्रिकेटर पूर्णा, आपका विशेष धन्यवाद. खेल की शुरुआत डी साकारिया, फैशन दुनिया का बड़ा नाम, चेतन जी, आपका विशेष धन्यवाद. दीपक मडवी को बुलाया गया है. हार्ट ऑफ भिवंडी ब्रॉट इनटू द अटैक. मेमन ट्रॉफी में लकड़ी तोड़ गेंदबाज का रोल अदा किया था दीपक मडवी ने. कमाल के खिलाड़ी हैं अजय. दीपक मडवी. सामना करेंगे देवेंद्र. इस मर्तबा एज लेकिन ड्रॉप. मुश्किल अवसर जरूर था, लेकिन कहते हैं हाथों में कैच आया मानो कैच है. आतली कडा लागली होती. लेमन कट आणि निश्चित रूपाने इथे संधी होती विकेट कीपरसाठी. जरूर थोडा अवघड झेल होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. चांगली सुरुवात करतोय दीपक मडवी. इस मर्तबा क्रीज में पीछे जाकर खेला है गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन की जानिब. 1 रन. सागर के आउट होने के बाद जो रन बन रहे थे उस पर कहीं ना कहीं रोक लग गई है.
बालाजी के स्कोर है 58 रन। चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन जय दुर्गा के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल वरना आपको पेनलाइज किया जाएगा। इस मर्तबा जड़ में गेंद थी। जय दुर्गा स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए। ओवर समाप्ति से पहले अगर आपका कैप्टन थाना जिला ग्रामीण रत्न टॉस बॉक्स में नहीं आया तो आपको पेनलाइज किया जाएगा। जबरदस्त या खेळामध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतंय, झटपट परिवर्तन होत असतात। सागर जेव्हा खेळपट्टीवर होता तेव्हा असं वाटत होतं की 80+ धावसंख्या देखील पाहायला मिळू शकते, पण आता 70 पर्यंत पोहोचणं देखील कठीण वाटतंय। इस मर्तबा हेलीकॉप्टर उड़ाया है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट गिरता हुआ आउट होके जा रहे देवेंद्र। फार कठीण होतं लॉंग ऑनला क्लिअर करणं। हेलिकॉप्टर उडवला जरूर होता, मात्र जास्त शक्तिशाली प्रहार नव्हता आणि सोपा झेल लॉंग ऑनच्या दिशेनं कुठलीही चूक फिल्डरने केली नाही। विकेटचं पतन होतंय, 7वा धक्का लागलाय। आज एक जमाना था जब जो बाहर की टीमें थी वो सुनील गावस्कर को आउट करना चाहती थी। यही कुछ यहाँ हमने देखा, सागर आउट हुए, कोई भी नहीं चला। और सुशील दोषी ने बहुत अच्छा कहा था जब डेनिस लिली की गेंद पर गावस्कर बैठी हुई गेंद पे आउट हो गए थे, उसके बाद भारतीय टीम आउट होगी। गेंद क्या बैठ गई, भारतीय टीम बैठ गई। सागरची खेळी वगळली तर इतर फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलंय, नांगी टाकली आहे खऱ्या अर्थानं। सपशेल शरणागती पत्करलेली आहे इतर फलंदाजांनी, असंच म्हणावं लागेल। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए स्विच हिट करने की कोशिश, 1 रन। दीपक मडवी का जो क्लास है वो हमेशा बहुत ऊपर रहा है। ये वैसा खिलाड़ी है जिसने 3 मर्तबा डिसिप्लिन क्रिकेटर का अवार्ड जीता है। हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी, कौन भूल सकता है बाली ट्रॉफी की इनिंग को जो अपने जन्मदिन पे खेली थी। जड़ में गेंद थी, रॉन्ग एंड थ्रो, 1 रन पूरा। और इसके साथ ही 6 ओवर की समाप्ति पे रन बने 61-62 की चुनौती रखी है धनेश कुकसे के सामने बालाजी स्पोर्ट ने। अगले टॉस के लिए हम आपको लिए चलते हैं अजय गरत के साथ थाना जिला ग्रामीण रत्न टॉस बॉक्स में। प्रतीक पाटिल, सिर्फ आपसे रिक्वेस्ट है मैच रेफरी की कि आगे से आपको तीसरे अंपायर का इशारा अंपायर की तरफ नहीं करना है। अंपायर चाहेंगे तो लेंगे। थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे। सर्वांचं भिवंडी एकता ट्रॉफी 2022 मध्ये सहर्ष स्वागत। आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील तिसरी लढत ज्याची नाणेफेक या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये केली जाणार आहे। अतिशय सुंदर असं हे ठाणे जिल्हा ग्रामीण रत्न माननीय श्री दयानंद चोरगे साहेब टॉस बॉक्स। दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत, स्वागत आहे दोन्ही कर्णधारांचं। माझ्या डाव्या बाजूला प्रितेश आहेत चॅलेंज संघाचे कर्णधार, आणि उजव्या बाजूला विशाल आहेत जे जयदुर्गा संघाचे कर्णधार आहेत। मॅच रेफरी आमच्या सोबत आहेत अजीम हमदुल्ले। मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय, आदरणीय विराजजी चोरगे साहेब आपण यायचं आहे, त्याचबरोबर महेशजी ठाकरे साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील या। पाहुण्यांच्या उपस्थितीत आम्ही नाणेफेक करणार आहोत। जयदुर्गा संघाने 2 सामने जिंकलेले आहेत, चॅलेंज संघाने देखील 1 सामना जिंकलाय। टॉसची माहिती आहेच, परंतु आमचं कर्तव्य आम्ही पुन्हा एकदा दाखवतोय। टॉस एक स्पेशल टॉस कॉइन आहे, एका बाजूला तुम्ही बघू शकाल भिवंडी एकता ट्रॉफी 2022 आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी कॉमेंटेटर्स। तर ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। भिवंडी एकता ट्रॉफी असा कॉल आहे विशालचा,
मात्र आलेला आहे भिवंडी कॉमेंटेटर्स चॅलेंज संघानं टॉस जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात रोलेक्स मेडिकेअर यांच्या माध्यमातून देण्यात येणारी ही आकर्षक बॅग. फहाद दळवी आणि मनसब मुल्ला यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. त्याचप्रमाणे साजिद रईस मॅन फ्रॉम बनेली टिटवाळा यांच्याकडून देण्यात येणारं हे परफ्यूम. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. प्रितेश, काय निर्णय? फिल्डिंग कशी वाटली तुम्हाला कामगिरी तुमच्या टीमची पहिल्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही कामगिरी केली होती? पहिल्या मॅचमध्ये पवन अजय नव्हता, या मॅचमध्ये पूर्ण टीम येईल. अच्छा, तर संघामध्ये चेंजेस देखील करण्यात आलेले आहेत. स्वतःची कामगिरी जी बॅटिंग तुम्ही केली होती त्याबद्दल काय सांगाल? पूर्णपणे संतुष्ट आहात का? हो, अजून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. आणि समोरील संघाबद्दल काय वाटतं? त्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर खूप चांगली कामगिरी जयदुर्गा बी संघ देखील करतोय. काय वाटतंय? त्यांना कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि कशी वाटली स्पर्धा? कसं वाटलं खेळून? खूप छान आयोजन, मस्त सजवलंय, खेळायला मजा येतं. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय आम्ही या महत्त्वाच्या मॅचसाठी. विशाल, टॉस किती महत्त्वाचा होता? जिंकला असता तर काय निर्णय तुम्ही घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. पण आता प्रथम बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही प्रथम बॅटिंग करून सामना जिंकला, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये चेस करत असताना सामना जिंकला. विशेषतः जगदीश नाईकनं जी फलंदाजी केली दुसऱ्या मॅचमध्ये त्याबद्दल काय सांगाल? इथं बोलला तर जगदीश नाईकची बॅटिंग तर खूप चांगलीच होते, कधी पण ग्राउंड तर भारीच आहे असं. या मॅचसाठी संघामध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न आहे का? हां, आहे, चेंजेस आहे थोडं. अच्छा, तर चेंजेस तुमच्या टीममध्ये देखील असणार आहेत. थँक्यू सो मच. आपल्याला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतोय या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की चॅलेंज स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू प्रियांशी स्टुडिओ, सिद्दीक बाबेज देर. धन्यवाद अजय घरत. भिवंडी एकता ट्रॉफी 2022मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर ही स्पर्धा खेळली जाते आणि प्रिन्स स्मिथच्या माध्यमातून या स्पर्धा टेलिकास्ट केलं जात आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय धनेश 11 विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय बालाजी स्पोर्ट्स सरोलीपडा या 2 संघामध्ये. एका बाजूला पांडुरंग धर्मा पाटील आणि विश्वास पाटील फॅम टीम धनेश 11 कुक्षे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दयानंद चोरगे आणि विराज चोरगे वीरेन चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये 61 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या आहेत आणि 62चं लक्ष आहे धनेश 11 कुक्षे या संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेश केने मॅन फ्रॉम भावाले आणि त्याच्या समेत डावखरी शैलीचे शैलीदार फलंदाज ज्याच्या बॅटमधून विस्फोटक इनिंग धुवाधार इनिंग अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते कुमार गुण मॅन फ्रॉम भिनार. तर षटकाला सुरुवात करेल गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनर अतिशय दांडगा अनुभव ज्या खेळाडूकडे बालाजी स्पोर्ट्स सरोली पडाय संघाचा प्रमोद म्हात्रे मॅन फ्रॉम राजनुली पहिल्या षटकाला सुरुवात करेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये फारुख भटी सर आपण पाहतोय. स्क्वेलेगचे पंच शानू कृषी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सर, निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप पहिल्या चेंडूवर लाईन आपल्याला पाहायला मिळते प्रमोद म्हात्रे जो सर्वात अनुभवी असा खेळाडू आहे. जर आपण विचार केला बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा या संघाचा, आणि पहिलाच चेंडू निर्धाव हाताळताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळी स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या गोलंदाज प्रमोद म्हात्रेकडून. दांडगा अनुभव या खेळाडूकडे आणि त्या अनुभवाचा फायदा नक्कीच आपल्या संघाला मिळून देताना आपण पाहतोय. 2 बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे निर्धाव चेंडू आहेत. बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर सुभाष प्रमोद म्हात्रे द्वारा, जो उनका अनुभव है वो यहाँ पर उनकी टीम के हित में इस्तेमाल करते हुए.
यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला ठेवलेलं आहे. स्केट ऑफ द विकेट एकेरी धावेसाठी. आणि तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन होते धनेश्वर कुक्षे संघाचं आणि तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन करतोय फलंदाज सूरज केने, मॅन फ्रॉम भावाले. टारगेट बहुत बड़ा है ऐसे भी नहीं है, लेकिन एक ऐसा स्कोर जहां पर काफ़ी अच्छे मैचेस होते रहे हैं, काफ़ी रोमांचक मैचेस हमने देखे हैं. 60-65 के करीब जब भी टोटल बना है. अगदी बरोबर. अनेक रंगतदार लढती या भिवंडी एकता ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. काल 2 सामने सुपर ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे चांगलं नक्कीच लक्ष उभं केलेलं आहे धनेश्वर कुक्षे या संघासमोर. 10 पेक्षा अधिक सरासरीने धावा झळकाव्या लागतील प्रति षटकामागे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे एका धावेसाठी. तर दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. कुमार कुंड बहुत ही ज़बरदस्त खेले थे कल. 76 रनों की नाबाद पारी, बहुत ही विशाल पारी खेली थी. 9 छक्के लगाए और 4 चौके. मात्र 23 गेंदों का सामना किया था. इस बार थोड़ी संभली हुई शुरुआत है. सावध सुरुवात आपल्याला पाहिजे. शांत आणि संयमी क्रिकेट सध्या दोन्ही सलामीकडून आपण पाहतोय. यावेळी ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे मिडविकेट रिझनमध्ये डीपला एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे धनेश्वर कुक्षे संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने. लेकिन कहीं ना कहीं थोड़ा बहुत दबाव भी शायद अब बना होगा बल्लेबाजों पर, क्योंकि 5 गेंदों में सिर्फ 3 रन आए हैं. और देखिए 10 के ऊपर का आस्किंग रेट रहता है. एक ओवर में आप 3 या 4 ही रन लेते हो तो तुरंत जो आस्किंग रेट होता है वो जंप कर जाता है. वो 12-13 पर कब चला जाता है वो पता भी नहीं चलता है. उस पर नज़र रखना बहुत ज़रूरी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रमोद म्हात्रे पहिल्या षटकात आलतोय. यावेळी प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू खरं तर घेता आलं नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. बढ़िया गेंदबाजी पहले ओवर में, बहुत ही किफ़ायती ओवर की समाप्ति. 4 बिना किसी नुकसान के धनेश 11. और साथ में पेनल्टी के 2 रन भी अब ऐड कर दिए जा रहे हैं, यानी कि कुल रन संख्या 6 रन बिना किसी नुकसान के. 6 धावा धावपलीकडे झलकल्या गेल्या तर आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. पण 10.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकावायचे आहेत. हे जर लक्ष 62 धावांचं पार करायचं असेल तर धनेश्वर कुक्षे संघाला. अच्छी बात ये रही है कि कोई विकेट नहीं गिरा है धनेश 11 का. और दोनों भी ऐसे बल्लेबाज हैं जो किसी भी वक्त पलटवार कर सकते हैं. ज़्यादा समय वैसे लेते नहीं है. आमतौर पर हम देखते हैं कि पहले ओवर से ही आक्रामक शुरुआत करते हैं, लेकिन यहाँ पर प्रमोद म्हात्रे का अनुभव कहीं ना कहीं उन पर भारी पड़ा है. बहुत बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी पहले ओवर में की गई है. और इसी तरह की गेंदबाजी आने वाले गेंदबाजों को भी करने का प्रयास करना होगा. आसान तो नहीं होगा, क्योंकि धनेश 11 की जो बल्लेबाजी है उसमें काफ़ी गहराई है. और टॉप ऑर्डर के बल्लेबाज खास तौर पर अधिक से अधिक रन्स बनाते हुए नजर आए हैं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. गैसुद्दीन शेख गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू असा खेळाडू. फलंदाजीमध्ये आज गैसुद्दीन काही करू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर क्लीन बॉलच्या रूपाने बाद झाला होता. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय हे पाहावं लागेल. देखिए बालाजी स्पोर्ट्स के गेंदबाजों को एक मौका दिया है यहाँ पर सागर तरे ने. 39 रनों की धुआंधार पारी खेली उन्होंने, जिसके चलते निश्चित रूप से गेंदबाजों के पास मौका है कि वो भी अपने जलवे दिखाए. यावेळी मात्र आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवर चेंडू पीच झाला होता. थोडासा हलुवार चेंडू पाहायला मिळाला होता. फलंदाज अचिंबित झाला होता. खरं तर छोड़ दिया जाए मार दिया जाए द्विधा स्थितीमध्ये बाहेरच्या बाजूने चेंडू हल्ला होता. मानो किसी ऑफ ब्रेक गेंदबाज ने गेंद की है. इस तरह से गेंद बाहर की तरफ कटी थी. कटर से शुरुआत की है गैसुद्दीन ने. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र दिशा भरकटले. पंच वाईटचा इशारा करतायत. थोड़ी सी लेग स्टंप के बाहर रही इस बार. लेंथ में परिवर्तन, फुलर लेंथ रखा था लेकिन लाइन थोड़ी सी खराब. केवल DRS जो है वो बीमर के लिए ही मिल सकता है. बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन, आपको ये ध्यान में रखना होगा कि DRS केवल बीमर के लिए ही इस्तेमाल में लाया जा सकता है. अन्य किसी भी चीज़ के लिए आपको DRS नहीं मिलेगा.
यहाँ की कंडीशंस जो है उससे अच्छी तरह से वाकिफ है दोनों टीमों के खिलाड़ी। नक्कीच या मैदानावरचा भरपूर अनुभव या दोन्ही संघांकडे आहे, कारण या मैदानावर या दोन्ही संघांनी भरपूर सामने भरपूर स्पर्धाही खेळलेल्या आहेत. गिसुद्दीन शेख दुसरं षटक घालतोय बालाजी स्पोर्ट्स या संघाकडून. सामना पुन्हा एकदा करेल कुमार गुंड. कुमार गुंड याच्या अर्धशतकाचा समावेश भिवंडी एकता ट्रॉफीमध्ये आहे. झंझावते अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. यावेळी केलेला चेंडूला ढकललेलं आहे, दिशा दिलेली आहे. पॉईंट रिझनमध्ये डीप पॉईंटला चेंडू जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, सीधी गेंद थी ये गैसुद्दीन की, थोड़ा तेज किया था इस बार, लेकिन कुमार अंत तक गेंद को देखते रहे और अंतिम क्षणों में बैट का उन्होंने फेस खोलते हुए दिशा दिखाई थी. अच्छी तकनीक, ऑफ साइड में भी अच्छा खेलते हैं कुमार. कल स्विच हिट भी बहुत बढ़िया लगाए थे उन्होंने, और ऑन साइड में तो पहले से ही वो ऑन साइड को फेवर करते हैं, इसमें कोई संदेह नहीं है. संयम राखताना आपण बघतोय कुमार गुंड याला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढेल. देखिए बल्लेबाज आखिरकार कब तक शांत रह सकते हैं, क्योंकि रन्स तो उनको भी बनाने हैं. ऐसे में मौका बन सकता है गेंदबाजों का, और बड़ा हिट खेलने के चक्कर में बैट्समैन आउट हो सकते हैं. अच्छी गेंदबाजी गैसुद्दीन का और भी अभी तक अच्छा घटा है. मात्र 4 रन दिए हैं पहली 3 गेंदों पर, स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के. प्रमोद म्हात्रे यांनी चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून बालाजी स्पोर्ट्स संघाला करून दिलेली आहे. आणि गेसुद्दीन ही नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या या संघाला दिलेलं नाही. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, तालमेल पाहायला मिळत नाही. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, सुदैव निशाणा साधला ते जात नाही. बेहतरीन गेंदबाजी हो रही है. बालाजी स्पोर्ट्स की गेंदबाजों ने भी कमर कस ली है इस मैच के लिए. यहाँ पर मौका बना था, लेकिन गैसुद्दीन तीनों स्टंप सामने होने के बावजूद भी देखिए थोड़ा समय भी लिया उन्होंने, लेकिन निशाना चूक गया. डायरेक्ट हिट नहीं कर पाए, नहीं तो सूरज केने को ग्राउंड छोड़ना पड़ सकता था. तो ये अब क्लियर फ्रस्ट्रेशन बल्लेबाजों के अंदर भी नजर आ रहा है. रन्स तेजी के साथ नहीं आ रहे हैं, दबाव कहीं ना कहीं बढ़ता जा रहा है. नक्कीच दडपण आपल्याला फलंदाजांवर पाहायला मिळतंय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र दिशा फरकटलेले, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र दिशेमध्ये परिवर्तन होतंय. देखिए ये सोच जो है गैसुद्दीन की वो बुरी नहीं है, क्योंकि कुमार बायत के बल्लेबाज है, उनकी जो ऑफ कटर है वो बाहर की तरफ कटती है बायत के बैट्समैन के लिए, लेकिन इस बार दिशाहीन हो गए. सूरज के विरुद्ध वो ऑफ कटर डालने का प्रयास नहीं किया है उन्होंने. अलग अलग तरह की गेंदें करते हैं गैसुद्दीन, काफ़ी अच्छा मिश्रण उनके द्वारा देखने को मिलता है. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये डोललेलं आहे. शतरक्षक तिथे चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे आपण पाहतोय फक्त सिंगलच रन्स कंप्लीट करण्याची संधी मिळते फलंदाजांना. बहुत रेयर देखने को मिलता है कि धनेश 11 के ओपनर्स 2 ओवर तक क्रीज पर रहे और कोई बाउंड्री ना आए. स्कोर इस समय 12 रन. इस ओवर में अभी भी एक गेंद शेष, 13 रन बने, बल्कि 13 विदाउट लॉस. नक्कीच खूपच कमी वेळेला हे चित्र आपल्याला धनेश कुक्ष संघ जेव्हा खेळतोय तेव्हा अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते. फलंदाजांना नक्कीच सलामीच्या फलंदाजांना खास करून शांत ठेवलेलं आहे बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा या संघाच्या गोलंदाजाने. संयमी आणि शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पहिला मोठा फटका आणि चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार षटकार. सो फाइनली सूरज के ने ब्रेकिंग द शैकल्स, ऑफ स्टंप के बाहर निकल गए. पहले ही मन बना लिया था कि अब बड़ा हिट लगाना ही है. गैसुद्दीन की गेंद उनके पैर पर आ गई थी, स्टंप्स की तरफ रखने का प्रयास था, लेकिन बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में ये पहला बड़ा हिट इस पारी का, सिक्सर. बैट का स्विंग देखने लायक है. जोखिम था, इस स्ट्रोक में चूक जाते तो बोल्ड हो सकते थे, लेकिन जोखिम जब आप उठाते हो तो कई बार आपको उसका रिवार्ड भी मिलता है, फ़ायदा मिलता है. पहला छक्का, 2 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 19 रन बिना किसी नुकसान के. बचे हुए 4 ओवर्स में 43 रनों की ज़रूरत है धनेश 11 कुक्से को ये मैच जीतने के लिए. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आणि येणारी 4 षटकामध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे.
सूरज केने एका षटकाच्या मदतीने 9 धावसंख्येवर खेळतोय, तर कुमार गुंड याने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि बरोबर 6च या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. थोड़ा लंबा चला गयासुद्दीन का ओवर, 2 वाइड गेंदे और ओवर का समापन ठीक तरह से नहीं कर पाए. अच्छा ओवर घट रहा था लेकिन अंतिम गेंद पर सिक्सर सूरज केने के बल्ले से निकला, जिसके चलते जो दबाव बन रहा था उसको ज़रूर उन्होंने हटाया है कुछ हद तक. लेकिन अभी भी 10 के ऊपर का ही आस्किंग रेट है, 10.75 टू बी प्रिसाइज. प्रमोद म्हात्रे याला कंटिन्यू ठेवलेलं एक चांगलं प्लॅन आपण पाहतोय, कारण प्रमोद म्हात्रे पहिल्या षटकामध्ये अतिशय यशस्वी ठरला होता आणि त्याच्याच हातामध्ये आता मात्र त्याच्या शेवटच्या षटकासाठी स्पेलमधील चेंडू सोपवलेला आहे आणि सांगे की तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. यायला मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार. हा षटकार. अब की बार कुमार की मार. पिछली 2 गेंदों पर 2 छक्के, पहले सूरज केने के बल्ले से और अब कुमार गुंड के बल्ले से. राउंड द विकेट से अंदर की तरफ आती हुई गेंद और क्रीज की गहराई का कितना बढ़िया उपयोग करते हैं अपनी बल्लेबाजी में कुमार गुंड. ये उनकी एक बहुत बड़ी विशेषता है उनके बल्लेबाजी की. देखिए क्रीज में बहुत पीछे स्टंप्स की तरफ जाकर शॉट एग्जीक्यूट किया है, यानी कि गुडलेन गेंद भी आती है तो वो शॉर्ट पिच गेंद की तरह लगती है, थोड़ा ज़्यादा समय रहता है बल्लेबाज के पास. नक्कीच कुमार गुंड क्रीजच्या डेपचा चांगला वापर करतोय. मागे जाऊन आपण पाहतोय हा फटका केला होता, हा फटका बनवला होता खरं तर कुमार गुंड याने. चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची खरं तर खराबी नव्हती, मात्र अतिशय सुरेख फटका कुमार गुंडच्या बॅटमधून हा पहिला षटकार. 6 धावसंख्या पोहोचते ती 25 ओव्हर 25. रन्स जरूर रोक कर रखे थे पहले 2 ओवर्स में गेंदबाजों ने, लेकिन विकेट नहीं मिला है. और जब विकेटें हाथ में रहती है तो उसका फ़ायदा ज़रूर होता है बैटिंग करने वाली टीम को, क्योंकि बल्लेबाज अब खुलकर खेल सकते हैं और वैसा ही हो रहा है. उनको पता है कि 10 के 10 विकेट सुरक्षित है. अब यहाँ से आउट भी हो जाते हैं तो शायद उतना मलाल नहीं रहेगा. उनको पता है कि पीछे भी अच्छे बल्लेबाज आने वाले हैं और गेंदें थोड़ी कम है, तो ऐसे में आक्रामक खेलना तय हो जाता है. अगदी बरोबर, कारण 10 विकेट शेष आहे जमीनची बाजू प्लस पॉईंट फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. स्लॉक सिपचा फटका आपण पाहतोय कुमार गुंडच्या बॅटमधून. गजब के बल्लेबाज है. ये लो फुल टॉस गेंद थी लेकिन गेंद के बिल्कुल नीचे घुसते हुए उन्होंने खेला है, एलिवेट किया गेंद को डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए. लगातार दूसरा सिक्सर कुमार गुंड के बल्ले से. कुमार गुंड याला जास्त वेळ नक्कीच तुम्ही शांत ठेवू शकत नाही आणि कुमार गुंड एकदा सुरू होतोय तेव्हा तोही थांबण्याचं नाव घेत नाही. बॅक टू बॅक 2 षटकार कुमार गुंडच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या 6 मुसंडे मारते. धाव फिलकर 31 धाव 31. और बहुत अच्छी रणनीति के तहत बल्लेबाजी होती है दिनेश इलेवन के बल्लेबाजों द्वारा. उनको पता है कि कौन सा बैट्समैन कौन से बॉलर के विरुद्ध अटैक कर सकता है. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमापार. चाबुक शॉट, सलग तिसरा षटकार. पहला ओवर बहुत अच्छा घटा था प्रमोद का, उन्होंने तंग किया था खासतौर पर सूरज केने को, लेकिन कुमार गुंड उन पर भारी पड़ते हुए. ये तो बिल्कुल ओवर पिच गेंद थी, बॉटम एंड का इस्तेमाल किया और इस बार मिड विकेट के ऊपर से लगातार तीसरा छक्का. कल 9 छक्के लगाए थे, आज लगातार 3 छक्के कुमार गुंड के बल्ले से. गजब के फॉर्म में है ये बल्लेबाज. कुमार गुंड सध्या षटकारांची भाषा बोलताना आपण पाहतोय. और इस सिक्सर के साथ भिवंडी एकता ट्रॉफी 2022 में 100 रन्स बनाने वाले पहले बल्लेबाज बने हैं कुमार गुंड. क्या बात आहे कुमार, तू मार. आणि त्याच्या सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि 100 धावा पूर्ण करणारा भिवंडी एकता ट्रॉफी मधील एकमेव पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुमार गुंड. कल भी जब 9 छक्के लगाए थे उसमें 2 मरतबा उन्होंने छक्कों की हैट्रिक की थी. आणि आज जे षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. यावेळी वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू वेट होतोय. या क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पूर्ण सरकते. 39 रन बिना किसी नुकसान के जीत की तरफ बढ़ती हुई धनेश इलेवन कुक से. कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होता हुआ प्रियंशी स्टूडियो में हमारे साथ मशहूर कमेंटेटर सिद्दीक बाबे जुड़ते हुए. और छक्कों की भरमार कर दी है कुमार ने.
हमारे बीच हमारे स्पॉन्सर इस बीच एक गेंद, एक और आसमानी टोला, गेंद चली गई है दूर कहीं गगन की छाव में 6 रन। इस वक्त हमारे बीच मुस्कान बैग हाउस शांति नगर के प्रोपराइटर साकिब भाई जुड़ चुके हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। सह स्पॉन्सर है हमारे, उनको आप देख सकते हैं टीवी मॉनिटर पे। वेलकम। देखिए अजय गरत, आपको अपने चेहरे पे मुस्कान लाना है तो हाथों में रखिए मुस्कान बैग। मुस्कान तो इस समय कुमार गुंड के चेहरे पर, सूरज केने के चेहरे पर और धनेश 11 के समर्थकों के चेहरे पर। ये हमारे मेहमान, आप उन्हें देख सकते हो। स्विच हिट की कोशिश बीट किया वहां पर। ओवर समाप्त होते हुए 3 और क्या पलटवार है धनेश कुक्से का। कुल मिला के कितने रन बने? 45 बने। यहाँ से 3 ओवर में कितने चाहिए? 17। ये वीआईपी डाइस पे इस वक्त आप देख सकते हैं साकिब भाई को, मुस्कान बैग हाउस शांति नगर के प्रोपराइटर। सबसे बड़ी बात है कि मुस्कान बैग हाउस में आपको हर तरह के बैग्स मिलेंगे। आपको एयरपोर्ट जाना है तो उनका जो अल्टीमेट कलेक्शन है उसको देख लीजिएगा। स्वागत है आपका भिवंडी एकता ट्रॉफी में आपके करीबी दोस्त के साथ। बिल्कुल, मुझे तो जाना पड़ेगा सिद्दीक जी मुस्कान बैग हाउस में, और बिल्कुल, आपको लेकर ही बिल्कुल। जाऊंगा मैं। बिल्कुल, साकिब भाई ने मुझे पहले ही गिफ्ट दिया, आपको भी दिया जाएगा। खेल की शुरुआत बैठे वाले फनी मोमेंट्स चलते रहेंगे। दिस इज द पार्ट ऑफ आवर लाइफ। खेल की शुरुआत होती हुई मरता क्या ना करता सूरज जोशी सन ऑफ भिवंडी क्रिकेट को बुलाया गया है। ओ अच्छी गेंद, लंबा हिट लेना चाहते थे। हाईएस्ट जो चेसिंग का रिकॉर्ड है वो चैलेंज के नाम है। सूरज जोशी सन ऑफ भिवंडी क्रिकेट। ओ हल्के से गेंद को पुश किया है, खाली क्षेत्र में दूर से खिलाड़ी पहुंचे, थोड़ा मैच को छोड़ दिया वहां पर बालाजी ने। 2 रन। गजब की ये ओपनिंग पार्टनरशिप। 47 रनों पर रन संख्या पहुंच चुकी है। अब केवल 15 रन दूर है धनेश 11 जीत से। पहले 2 ओवर्स में ऐसे लग रहा था कि बल्लेबाजों पर दबाव बन रहा है, लेकिन क्या शानदार पलटवार किया गया है। ओ अच्छी गेंद अटपटे अंदाज से खेला है, बल्ले को झुकाते हुए। मुस्कान बेग के प्रोपराइटर साकिब भाई के बगल में रिजवान भाई बैठे हैं। आपका भी अमी के दिल से इस्तेकबाल है। अच्छा कंट्रोल के साथ स्वीप शॉट खेला था सूरज ने। सूरज अपना रोल बखूबी से यहाँ पर समझते हुए ज़्यादातर स्ट्राइक अब कुमार को देने का प्रयास कर रहे हैं। सूरज जोशी लेफ्ट आर्म राउंड ही स्टम्प्स। बॉलर बैक ड्राइव। देखिए सूरज जोशी के पास भी एक ऐसा कीर्तिमान है जो मुश्किल से टूटे। 2011-12 के सीजन में सरपंच कप तलोली जब खत्म हुआ तो लगातार 7 ट्रॉफी में सिटी क्रिकेट के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। स्विंग कर दिया है, आज नहीं मानने वाले कुमार गुंड। छक्कों के सुल्तान बनते हुए कल से एक और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। और ये एकता ट्रॉफी कुछ ज़्यादा ही रास आ रही है कुमार गुंड को। लीडिंग रन स्कोरर है, 100 से अधिक रन उनके बल्ले से निकल चुके हैं और केवल दूसरा ही मैच खेल रहे हैं। टीम का स्कोर इस समय 54 बिना किसी नुकसान के। 114 रन अब तक आपने बनाए तो ये जताता है कि कुमार गुंड का फॉर्म कितना सर चढ़ के बोल रहा है। बहुत ही खामोश खिलाड़ी हैं लेकिन बल्ले से बात करते हैं। इस मरतबा ऊपर लगी है, स्विंग करना चाहते थे, गेंद चेहरे पे जाके लगी है। हमारे कपिल पाटिल बहुत ही करीबी दोस्त और ऑफिशियल स्कोरिंग का बड़ा नाम हमसे जुड़ते हुए स्वागत है आपका। ये देखिए चेहरे पे गेंद जाके लगी है। अजय गरत, अगर कुमार गुंड की बात चले तो 2016 का बाली ट्रॉफी का फाइनल से पहले फाइनल कोई भी नहीं भूला होगा। विकी स्पोर्ट कुक्से बनाम बी इंडियन, 14 पे 5 विकेट, जयेश पाटिल का आउट होना, बी इंडियन हावी, अकेले कुमार गुंड ने मैच जिता दिया। वो बारी उनकी जिंदगी की सबसे अच्छी बारी रही थी। 47 रन नट आउट बनाए थे
और मुझे याद है उस्मान मेमन मामू ने कहा था कि इससे अच्छी बारी नहीं हो सकती। कमाल की वो पारी थी, गजब की बल्लेबाजी की थी उन्होंने। दबाव काफ़ी था उस मैच में, एक तो पूरा स्टेडियम पैक था दर्शकों से और टीम की स्थिति नाजुक थी जब वो बल्लेबाजी के लिए आए थे। कई उन्होंने बेहतरीन पारियां खेली है, लेकिन जी हाँ बिल्कुल जैसे आपने कहा कि वो पारी कुछ खास है, सबसे जुदागाना पारी आप कह सकते हो, उनकी सबसे बेहतरीन पारी। खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है, गेंद कहीं ना कहीं चेहरे पर लगी है कुमार गुंड के। 38 पर इस समय बैटिंग करते हुए और 8 रन मात्र चाहिए जीतने के लिए। औपचारिकताएं शेष है इस मैच में, 12 गेंदों का खेल बचा हुआ है। अगला मुकाबला चैलेंज वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। दोनों टीमों के बीच में इस सीजन में एक मैच हुआ है जिसमें जयदुर्गा को चैलेंज ने शिकस्त दी। जगदीश नाइक का फॉर्म सर चढ़ के बोल रहा है, लेकिन जो जादू बल्लेबाजी का चल रहा है सचिन भोयर का, वो बहुत ही गजब। जगदीश नाइक, आपसे रिक्वेस्ट है, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक, प्लीज। जगदीश नाइक, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है, आपका स्वागत है। जिनके नाम इस ग्राउंड पे तो इतने कीर्तिमान है कि आप थक जाएंगे। डॉक्टर 11 का जुलूस निकाला था, 123 रन मारे थे उन्होंने 8 ओवर के मुकाबले में। पिछले मैच में भी उन्होंने 7 सिक्सर मारे, इस बात का ध्यान रहे। लेकिन चैलेंज स्पोर्ट्स को चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर हराना बहुत मुश्किल रहता है किसी भी टीम के लिए। अच्छा बैटल रहेगा अगला मैच। उसका कारण है कि एवन पवन टीम में आ गए। आजकल दोनों काम में माहिर नजर आ रहे हैं, दोनों तरफ नाम कमा रहे हैं। यहाँ कभी बल्लेबाजों को नचाते हैं, कभी गेंदबाजों को, और वहाँ उनके वीडियोस में वो खुद भी नाचते हैं किसी और के साथ। कल क्रिकॉन कप में खेल रहे थे पुणे में, अच्छी पारी भी खेली वहां पर पवन केने ने। यस, क्रिकेट बहुत ही हाईटेक हो गया है। कई लोग पूछते हैं कल तो चैलेंज पे था, आज ये पूना में खेल रहा है। वो दिन भी दूर नहीं, कल आप जिसको भिवंडी में देख रहे हैं, 7 समंदर पार भी देखे। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है देवेंद्र को। उम्मीद की आखिरी किरण। इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, मोटा सिरा लेके फ्लाई स्लिप से होती हुई गेंद पहुंची। जोखिम भरा रन था, लेकिन तालमेल अच्छा है दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में। इस वक्त ऑनलाइन विहान इंटरप्राइजेस हमारे स्पॉन्सर, बहुत ही डैशिंग डायनामिक उद्योगपति और क्रिकेटर राकेश पाटिल हमसे जुड़ चुके हैं। हम आपका विशेष धन्यवाद करते हैं। कल हमारे साथ प्राइज डिस्ट्रीब्यूशन में रहेंगे राकेश पाटिल साहब और डॉक्टर श्रीधर पाटिल साहब, रिद्धि सिद्धि के ओनर। शुक्रिया सर। इस मरतबा नीची बैकलिफ का इस्तेमाल टर्न कर दिया आउटफील्ड में, 1 रन। थोड़ा समय ले रही है जीत के लिए, हालांकि जीती नहीं है और हम कह नहीं सकते कि कोई टीम जीत गई जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए। बिल्कुल क्रिकेट है, क्रिकेट में हम किसी भी टीम को पहले ही विजेता घोषित नहीं कर सकते हैं जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती, अंतिम विकेट नहीं गिरता है या फिर अंतिम रन नहीं बनाया जाता है। लेकिन जीत के दहलीज पर जरूर है दिनेश 11, मात्र 6 रन चाहिए। लगातार दूसरी मर्तबा अबव 50 की पार्टनरशिप होती हुई दोनों खिलाड़ियों के बीच में कल इस सीजन का कीर्तिमान बनाया था 58 रनों का, और आज इसका मतलब है कि दिनेश कुकसे के किसी बैट्समैन को आपने आउट नहीं किया है। आउट हुए थे कल सूरज, सेकंड विकेट के लिए वो 98 रनों की पार्टनरशिप हुई थी अभी और कुमार गुंड के बीच में। लेकिन अब सूरज केने उनके साथ आए। अभी पाटिल भी कमाल के खिलाड़ी हैं। लंबा बैटिंग लाइनअप है। देवेंद्र इस मरतबा स्टाइलिश तरीके से गेंद को खेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर में दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, 2 रन। देखिए आप शायद वो नजरें और जमाने की कोशिश कर रहे हैं। जीत की सुगंध लग गई है, सिर्फ 3 रन चाहिए दिनेश कुकसे। पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम और विश्वास पाटिल जो हमारे सह स्पॉन्सर हैं, हम दोनों का। विश्वास पाटिल साहब हमारे बीच हों तो आप हमसे रिक्वेस्ट करते हैं कि आपको हमारे वीआईपी मंच पे आना है, आपका स्वागत है। एक सरपंच वाशेरे स्लॉक कर दिया है और मैच फिनिश।
43 रन नॉट आउट कुमार गुण के, और कल उन्होंने 76 रनों की बारी खेली थी। अनस्टॉपेबल कुमार गुण। कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग, धर्मा पाटिल, विश्वास पाटिल and all team. Hard luck Balaji Sport Viraj and the Balaji Sports captain. आइए दोस्तों, आज हमारे बीच मुस्कान बैग के ओनर, चेहरे पे मुस्कान लाना है, कोई भी बैग आपको चाहिए शांति नगर में जाइए, मुस्कान बैग, रिजनेबल रेट, पायदार चीज़ें। पहले हम उनका सत्कार और सम्मान कर रहे हैं। आइए, इस वक्त मैं मजहर खान से कहूँगा, उनके बहुत ही करीबी दोस्त हैं, साकिब भाई की इज्जत अफजाई आपको करना है। साकिब मुस्कान बैग हाउस शांति नगर के प्रोपराइटर हैं, उन्हें पुरखुलू शॉल, ये यादगार मोमेंटो दिया जा रहा है, और ये गुलदस्ता। बहुत शुक्रिया साकिब भाई। हमारे बीच में उनके दोस्त रिजवान भाई हैं। आइए हम रिजवान भाई की इज्जत अफजाई करने जा रहे हैं। महेश ठाकरे जी हमसे विदा लेते हुए, बहुत धन्यवाद आप आए। ये रिजवान भाई की इज्जत अफजाई होती हुई शॉल और गुलदस्ता और मोमेंटो देकर, ये मोमेंटो हमें प्रताप सेठ पाटिल ने स्पॉन्सर किए। चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ, और इस वक्त मैं खड़ा हूं 3 स्टार प्रेजेंटेशन बॉक्स में, जिसे हमें स्पॉन्सर किया योगेश मात्रे, सुधीर मात्रे और रणधीर मात्रे ने। इस प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मैं आवाज देना चाहूंगा कपिल पाटिल, हमारे काबिल दोस्त स्कोरर रिजवान भाई और साकिब भाई, आप तीनों को हमारे प्रेजेंटेशन सेरेमनी से जुड़ जाना है। वेलकम साकिब भाई, वेलकम कपिल पाटिल एंड वेलकम रिजवान भाई। मैन ऑफ द मैच, अनस्टॉपेबल बैटिंग कुमार गुण, 43, 45, 47 not out. What an inning! Amazing. Well done. Welcome कुमार। आइए सबसे पहले कपिल पाटिल से मैं कहूँगा कि ये जो तमाम हमें इनामात स्पॉन्सर किए हैं, मांगीलाल पालीवाल वन मैन शो, रोकड़ा रास्ता ने, सबसे पहले आपको बैग देना है, मांगीलाल पालीवाल की ये देन। उसके बाद रिजवान भाई से रिक्वेस्ट है कि आपको वॉल वॉच देना है। समय इसमें अगर खराब चल रहा है तो मांगीलाल पालीवाल के पास जाइए। और आखिर में साकिब भाई से रिक्वेस्ट है कि आपको ये मांगीलाल पालीवाल स्पॉन्सर मैन ऑफ द मैच की खूबसूरत ट्रॉफी देना है। तीनों मेहमानों का बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए। कुमार कम फॉरवर्ड प्लीज। कल भी मैं सोच रहा था कि कुमार गुण मेरे साथ क्यों नहीं आते, अब आए तो लगातार 2 मरतबा। देखिए ये सीजन में
इस भिवंडी एकता ट्रॉफी में जो आप बल्लेबाजी कर रहे हैं, सुपर से ऊपर कॉन्फिडेंस हाई लेवल, आपकी प्रैक्टिस तो होंगी, लेकिन ये रीजन बताइए कि एकाएक आपका क्लास तो हमेशा ऊपर रहा है, एकाएक ये जो गेयर चेंज हुआ है, इसके पीछे क्या रीजन? कुछ नहीं भाभी सर, स्टार्टिंग में मेरा थोड़ा प्रैक्टिस नहीं था, अभी अच्छा प्रैक्टिस 2 टाइम प्रैक्टिस करा हो, इसके लिए थोड़ा अच्छा बैटिंग हो रहा है। ऑन साइड को बहुत अच्छा टारगेट किया आपने, लेकिन कुमार ये पूछना चाहूंगा कि वो कौन सा शॉट था जिसको खेलते हुए आपका कॉन्फिडेंस ऊपर चला गया? वो जो शॉट जो मैं प्रैक्टिस में खेलता हूँ, वो शॉट मेरा अभी इस ग्राउंड पे तो वही शॉट अच्छा मारता हूँ मैं, और अच्छा प्रैक्टिस में कर रहा हूँ, इसके लिए मेरा अभी मैच में ट्राई कर रहा हूँ, इसके लिए मेरे बैट पे भी आ रहा है। भावेश पवार के आने से, आपकी बल्लेबाजी के फॉर्म में आने से क्या धनेश लुकिंग फॉरवर्ड आगे देख रही है? बिल्कुल, अभी तो भावेश पवार भी आ गए और सभी प्लेयर हमारा अच्छे खेलते हैं, और सबसे यही उम्मीद रहेगी कि हर मैच में कोई जिसको चांस मिलता है वो अच्छा खेले। दोस्तों, ये थे मैन ऑफ द मैच कुमार गुण, अनस्टॉपेबल बैटिंग। मैं आपको लिए चलता हूं प्रियांश स्टूडियो में, जहां पर सदाबहार कमेंटेटर अजय खरत मौजूद है। हमारे बीच हमारे काबिल दोस्त अजय खरत